मंठा तालुक्यातील जयपूर काकडे येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव दत्तराव काकडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतच्या केलेल्या बोगस कामाबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती मंठा यांना जयपूर काकडे येथील ग्रामपंचायतीच्या सर्वच विकास कामात भ्रष्टाचार झालेला असून गावात कामे न करताच बिले उचललेली आहे म्हणून वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या, मात्र माझ्या मागणीकडे मिलीभगत असलेल्या अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी किंवा या गावाकडे फिरकूनही पाहिले नाही। त्यामुळे 4 मार्च सोमवारपासून लोकशाही मार्गाने उपोषणास बसलेलो असताना आज 4था दिवस उजाडला आहे, मात्र अजूनही कोणतेच प्रशासनाचे अधिकारी फिरकले नाहीत किंवा त्यांनी उपोषणकर्त्यांची चौकशी सुद्धा केली नाही अशी तक्रार उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले आहे। MCN न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे, जालना। तुमच्या ग्रामपंचायत मध्ये काय काय भ्रष्टाचार झालेले, तुम्ही उपोषणाला का बसला? 15 तकमध्ये पूर्ण पाहिजे तेवढे कामं झालेले नाहीत। काम एक दाखवलेले, पैसे एकाचे उचलले, एका कामावर 4-4 फोटो मारून बिल उचलले गेले। रोडचे, नाल्याचे, पाणी पुरवठ्यामध्ये काम कमी झालेले, बिल जास्त उचलले गेलेले असे। मग आतापर्यंत BDOनं काही कारवाई केली तुमच्या याच्यावर? BDOनं काहीच केलेलं नाही। मी तक्रारी 6 महिन्यापासून तक्रारी देतोय, आतापर्यंत त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही। ग्रामसेवक रेग्युलर ग्रामसभा घेतोय? ग्रामसभा एक झालेली आहे फक्त आतापर्यंत आहे, ती पण शासन आपल्या दारीची झालेली। त्याच्यात दुसरेच प्रश्न होते, गावाचं काय नियोजनाचं याचा काही विषय नव्हता। काय काय भ्रष्टाचार आहे, तुम्ही काय काय निवेदनामध्ये काय काय दाखवेल आहे? निवेदनात जे झालेले कामाचं समजा जे काय झालेत कामं कोणकोणते? रोड झालेत, पेवर ब्लॉक झालेत, काही अंडरग्राऊंड नाल्या झाल्यात, ते सगळ्या बोगस झालेले आहेत, काही कामं झालेलीच नाहीत। मग तुम्ही ज्यावेळेस वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगितलं त्यावेळेस अधिकाऱ्यांनी काय केलं? अधिकाऱ्यांनी काहीच नाही केलं, अर्ज घेऊन फेकाडून दिलेले, कुठलीच दखल घेतलेली नाही त्याच्यावर कोणतीच। मग आता याच्यानंतरचं पाऊल? याच्यानंतर आता उपोषणाला बसलेलो आहे मला न्याय मिळण्यासाठी। आतापर्यंत आजचा कितवा दिवस आहे तुमचा? किती तारखेला बसलेत तुम्ही? 4 तारखेला बसलेलो आहे मी। किती तारखेला? 4 तारखेला सकाळी बसलेलो, 4, 5 आणि 6 आज 3 दिवस पूर्ण झाले। मग अधिकाऱ्यांनी कोणती दखल? कोणते अधिकारी आलेले नाही, काहीच म्हणजे मला कोणत्याच सहकार्य नाही झालेलं।